गाइस चलते चलते मसा पहुंच गए। अभी आइसक्रीम खाने जा रहे। आइसक्रीम स्पॉन्सर्ड बाय बालादा। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। माझी जर्सी बघून तुम्हाला आज समजलं असेल आज काय तर आज आमची मॅच आहे आणि तसं बघायला गेलं तर मी खूप लेट झालो। आता तर मला पटकन लवकर जायचे, पटापट रेडी होऊन शूज वगैरे घालतो आणि लगेच निघतो, डायरेक्ट मैदानावरच तुम्हाला भेटतो, कारण खूप लेट झालो आता। कारण सकाळी आम्ही 6 वाजता गेलो होतो खेळायला क्रिकेट त्याच ग्राउंडवर। तर आता परत आता 2 सेकंड मॅच आहे आमची, तर पहिली मॅच चालू आहे मला वाटतं, तर लगेच निघायला लागेल। काहीच ग्राउंडवर पोचलो आहे मी आता आणि आमचे प्लेयर्स हां हे बघा नवीन शूज घालून आला आज, म्हणजे आज 100% मॅच जिंकणार। राज आमचा भारी प्लेअर पण बघ ना फक्त आमच्यासोबत प्रॅक्टिसला आला होता 7 वाजता, तो अजून इथंच आहे अंपायर। 11 वाजले ना, बाबूला आवाज दिला रे, बाबू आला नाही, झोपला असेल। शूज कसं काय तुझा, कुठला निविया? राज बॉल आजारी पडला पण आमचा प्लेअर गाईज पहिली बॅटिंग आहे आमची, टॉस उडून झालं आहे आणि ही पहिली मॅच चालू, आमची सेकंड मॅच आहे। आपलं होईल ना, बॅटिंग आहे ना, चालेल काय नाही, आपले बॅट्समन पण चांगले आहेत। तर मित्रांनो मस्त आम्ही मॅच मस्त झाली, आपले झालं 5 ओव्हरला, पण आमची बॉलिंग पण चांगली आहे। आमच्या राजभाईने मस्त बॉलिंग टाकली, रस्ता बघा हां थोडे जास्त रन असते तर काहीतरी झालं असतं, पण गेम पण काय झाले, एक बॉल खेळला मैदान गेलो, माझ्याकडे एकच बॉल आला खेळायला, तो पण शेवटची ओव्हर होती। हो ना, तरी पहिले 2 मस्त डॉट काढले ते बॉल। हां बॅट्समन पण तो त्याला बॅटिंग घालीत लागत होते रे बॅट्समनला, त्या बाकीचे बॉल मारत नव्हतं। कुठे काय पत्त्याच्या घरापर्यंत थांबू। मित्रांनो आम्ही आता मुरबाडला आलो आहे, मुरबाडला आलो होतो आम्ही खास मॅच खेळण्यासाठीच। पहिला राऊंड तर आम्ही जिंकलो आहे, अंडर 19 मॅचेस आहेत आणि ती काय आमची स्पेशल गावची टीम नाही आहे, आहेत बाकीचे मित्र वगैरे टीममध्ये, तर त्यांच्यासोबतच खेळायला आलो आहे। पहिली मॅच आम्ही जिंकलो, आता आम्ही जरा काहीतरी खायला आलो होतो, भूक लागेल सकाळपासून। सकाळी मी 7 वाजता क्रिकेट ग्राउंडवर खेळायला गेलो होतो, काहीच लस्सी प्यायला थांबलो होतो। आता चाललो आम्ही ग्राउंडवर, अजून बरंच काम बाकी आहे रे इकडे, बरंच काम बाकी आहे अजून। हां रस्ता अजून पुढे कुठपर्यंत माहिती का, अहिल्यानगरपर्यंत रस्ता आहे, तर माळशे घाटापर्यंत तरी काम चालू असेल त्याचा। तिकडे सुरुवात केली ना वाटतं अजून काम करायला, कल्याण कंप्लीट झालं होता, कल्याण रस्ता आता पूर्ण कंप्लीट होईल, थोडंसं काही मधले राहिले तेवढंच, बाकी सगळं या साईडून या साईडून। हा बघा इथून ग्राउंडसाठी रोड आहे, हा फेमस ग्राउंड आहे ना मुरबाडचा, टॉप एकच ग्राउंड। बेसिकली तुम्हाला सांगायचं धरलं तर इथे आमची मॅच नाही आहे, आमची नाही म्हणजे आमच्या गावातली नाही आहे, आम्ही आलो आहे मित्रांच्या टीममध्ये खेळायला। पहिली मॅच आम्ही जिंकलो आहे, अंडर 19 मॅचेस आहेत, अंडर 19 परत नाही गावाची, आणि खेळणारे असे वाटतात अंडर 19 वाटत नाही, पुढच्या वर्षी लग्न होतील असे वाटतात खेळणारे। समजा आम्ही आहेत अंडर 19 मध्ये, इथून ना गेजर पुढून गेजर इथून पण रस्ता आहे बघा, इकडे कंपन्या वगैरे आहेत, अँड दिस रोड गोज टू द ग्राउंड। तो बघ तिथला आउट झाला असता। CCTV बघ कसले बसलेत वर, अरे बिना चपलीचं खेळतात ते, बघ ना एवढं उन्हात चप्पल नाही घातली त्यांनी, शूज नाही घातले, ऊन किती पडलंय। बाबूला पाहिजे होता ना, बाबू मला सकाळी तिकडे जाताना दिसला, कुठेतरी बाहेर गेला। काय नाही रे, जाम लो काम चाललंय मॅचिंगचा, आणि एक स्पीकर आणायला पाहिजे होता ब्लूटूथवाला, आवाज तरी आला असता गाण्यांचा। जाम बोरिंग चाललं ना, उद्याच्या मॅचला मजा येईल, उद्या हा बघा बॅट्समन आला बघ बिना चपलेचा, बघ शूज पण नाही घातले, बॅट्समनने शूज नाही घातले, तर कॉन्क्रीटचा हात आपला नसेल काय, रूल्स काय बरोबर नाही इथं,
बेकार आहेत काम, बरोबर नाही, रूल्स बरोबर नाही. मारतील. बॅट्समन बिना शूजचा आहे, ते पण कॉन्क्रीट वर. हे बघ इकडे फिल्डर पण बिना शूजचे आहेत. ही बघा आपली टीम वगैरे सगळे आलेत आणि आमचा मेन बॉलर चैतन्य द डॉन. अजून एक बॉलर कुठे गेला आपला? ओपनर. ये का तुझा नंबर आहे? येस ब्रो, वही मेरा नंबर है. याला हसू तारापुरी MIDC. बघ तारापूरचा टी शर्ट काही ठेवला नाही. बघ काय मोफत काय भेटतं का बघ? काय मोफतची भांडी बिंडी लिहिलेत का? पाय मोडतो का? उद्या लवकर जायचं मॅचला आपल्याला. मी उद्या 6ला उठून जाणार आहे. एक आहे का मी पूजा केली असे झाला असता. उद्या पूजाला असं विचार जाऊ दे, यांचं काय नाही. मित्रांनो उद्या आमची मॅच आहे, आमची नाही ए वाल्यांची आहे. 1ला 2 येणार आहेत. उद्या लवकर मॅच जिंकणार आहेत ते. उद्या 100% फायनल उद्या आपणच जिंकणार आहेत. हे पण मस्त झाली मॅच. Not bad. हारला म्हणजे मॅच झाल्यावर पण गेलता. बरं झाला नाही आला. बघ तुला सांगतो, एंटरटेनिंग मॅच उद्याची आहे एकदम. आमची मॅच काय बघतो, आमचं उद्या दुसरी मॅच असेल त्यांची पण. काय माहिती. हे काय गेलंय माहिती का? ते बघ हे गेलंय, काय बोलतात त्याला? रॉकेट नाही, तुटता तारा गेलाय. मिस आपला आता भारत देश आता किती दिवस राहिला रे? 26 मे तर दुनिया खतम आहे. हो 26 मे दुनिया खतम आहे, त्याच काहीतरी दिसतंय. समजा ही गाडी आपल्या अंगावर घुसली डायरेक्ट सुमकून. आपली 26 इथंच खतम होईल. 26 उजाडणारच नाही. देखू काय शेकोटीला बसल्यात सगळे, पण शेकोटी पेटली नाही. पेटवा शेकोटी पेटवा. नुसतं बसलेत फाट्याने आणि कोणी ना भाट्या आणायला. चला उद्या गाडी घेऊन जाऊ आपण नदीच्या शेजारी. नमस्कार मित्रांनो, दिस इज द नेक्स्ट डे आणि आज होती ए टीमवाल्यांची मॅच आणि पहिलीच मॅच ते जोरदार जिंकलेत. तर मी बोललो होतो की आज मी ब्लॉग डायरेक्ट फायनलच्या मॅचला करणार, कारण आज आमची ए टीम फायनलला जाणार आहे आणि आज आम्ही पहिला बक्षीस जिंकणार आहेत. तर पहिली मॅच आम्ही मस्त जिंकलो. नाही ही गोष्ट हसण्याची नाही, आज खरंच 100% माझं मन आहे ना आतमधून मला सांगतं आहे की आज 100% आम्ही जिंकणार आहेत. जशी की आमची परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा मॅच हारलो. सगळ्या मॅचेस देवालाच दिले. मॅच हरली त्याच्यामुळे आम्हाला वडापाव खायला घेऊन आलेत. आम्हाला म्हणजे मला एकट्यालाच. हे बघा मस्त हॉटेल आहे, हवेशीर. तर आता फायनल मॅचेस चालू असतील, पण आय एम नॉट इंटरेस्टेड. आज मला वाटलं आमची टीम जिंकेल. अतिउत्साहित आहे आम्ही तिच्या टीम. आम्ही गाडी सगळा दिवस तेच बोलत आज जिंकणार आहे. तर गाईज आपला वडापाव आणि चहा आलाय. तर आता आम्ही तुम्हाला खाऊन सांगतो, रेटिंग देतो, रिव्ह्यू रिव्ह्यू कसा आहे. हां हे बघा स्नॅपचॅट आपण नाही स्नॅप करत, आपण डायरेक्ट वाटतं. हा मस्त वाटतं. मित्रांनो वडापाव आणि चहाची टेस्ट तर एकच नंबर आहे, मस्त. मला कसं काय वाटलं? बेस्ट. जरा उपवास होता, उपवास. मित्रांनो मी मॅच बघायला आलो होतो आता आणि मला रातचा कॉल आला आपल्या. तो बोलतो गाडी बंद पडली. आता चाललो त्याला गाडी कसं काय बघायला लागेल. पुलावर येतो, बोललाय मला रस्ता बघा ग्राउंडवरचा. गाईज आमच्या बाबूने मशापासून इथपर्यंत गाडी ढकलत आणलंय. जिद्दी. तूच आणली ना? नाही आणली, तू आणली. लास्ट फोडी दाखव तुझ्या कुठे झाले बघू. ही बघा ही गाडी बघा, राजनाव पण तिच्यावरचा मिटला आता. मागाल्याव गाईज आमचा आहे आदू द डॉन, हेवी ड्रायव्हर. पील येऊ दे का कर सरळ
येईल माग बघ तू माग बघ डेंजर आहे साडी आईला पहिल्यांदा गाडी बंद झाली. सांग इथंच लावायची होती, इथंच लावायची होती. इथंच लावायची होती रे मग. चला उतरवा सामान उतरवा. नो 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 हे ब्लॉगर धर काय? हे ब्लॉगर धर काम करा ते आपल्याला इथंच ठेव याला लावा ते ब्लॉगरला धर असं लावू. नाही आडवं आडवं मारा आडवं खाली असं ठेवा हा 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 आडवं ठेवा ना. काय रे तुम्ही पोरं तुम्हाला येत नाही. हे कुत्रा पण एक सांगायला का तुला अजून नाही चल घे आता क्लच बघ क्लच. तुला काय सांगायला का अजून? क्लच बघ ट्रॅक्टरचा क्लच. ते डाव काढशील का सांगायला का ए ते जाऊ दे. चला आता मरीन ड्राईव्हला जायचा. मरीन ड्राईव्हला नाही डाऊट. सांग रे आता. लाईट नाही का? आहे ना अरे जाऊ दे हे निशा जेवढं बंद होईल ना तेवढे कट करा बंद केलं जाऊ दे. नाही आता डेंजर ड्रायव्हर हे ड्रायव्हर तू काय बंद बोलतो. तर गाईज आज आमचे लाईव्ह लॉट्स होते टुर्नामेंटचे. इकडे कर इकडे. तर ते सगळे झालेत. आता आम्ही चाललोय कुठं झालं नाईट आउटला नाईट आउटला पण कुठं हा मरीनला. आणि टेम्पो घेऊन चाललो आम्ही. टेम्प होती पण साधा गाव. दहशत झाली म्हणजे काय हा मरीन ड्राईव्हला पण हे झालं सालटी पाहिजे गेली वातावरण झालं पाहिजे. टेम्पो घेऊन आलेत नाईट आउटला. तर आमचे लाईव्ह लोड्स झालेत सगळे. तर तुम्ही 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब चॅनलवर जाऊन आता तू टाक लाईव्ह आपले बघा लॉट्स. नीट घे बा वाघ गेला वाघ साईडून हवा लागली. आणि ड्रायव्हर बोलतो याची गाडी बंद पडायला लागली. नाही रे अरे ते काय झालं माहिती आहे क्लच बघ गाडीचा. बरोबर आहे. चला असू दे का अरे आधी म्हणून झाली एवढं वर येतो रे. गाडीचा प्रॉब्लेम येतो बोलतो ना गाडीचा क्लच बघ. असू दे. चल असू दे. गाडी एवढा वर असतो नाही. एवढा नाही एवढाच असतो तो वरती बघ किती. एवढा वर बेकार आहे टेम्पोचं काम. आता बघ. आता रेटव आता हो ना दोन नजरचा वागला पाहिजे ना आपण आलो. गाईज चलते चलते मासा पोच गे. दाखव आपला किती किलोमीटर झालं. किलोमीटर बघ 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटर दिलं का आणि 3चा स्पीड आहे. किती 42 मिनिट झालं ना. 42 मिनिट. चला आता मशाल जाऊन आईस्क्रीम खाऊ. चालू असेल मग 12 वाजेपर्यंत चालू असतं. एवढं लांब आलंच ना काय म्हणतोस काय आता मला आवडायला लागलं आईस्क्रीम स्पॉन्सर्ड बाय बालादा. झालं का 14 शिकायचं का कोणी केलं 140. अरे तो कोण जो आहे ना किती 80 रुपये 80 रुपये 20-20 रुपये दिले 80 रुपये. पाय दुखायला लागलं माझं. थांब रे थांब येऊ दे. गाईज गावात पोचलो.